नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दलित महासंघ यांच्या वतीने शिराळा पंचायत समिती समोर जवाब दो आंदोलन। शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सन 2022 ते सन 2025 अखेर ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी दिव्यांग 5% महिला व बालकल्याण 10%, मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी असणारा 15% निधी ग्रामस्तरावर 31 मार्च 2025 अखेर खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी। त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी। या संदर्भात गटविकास अधिकारी यांना दिनांक 23 मार्च 2025 रोजी देण्यात आलेल्या निवेदनावर कोणतीही दखल घेतली नसल्याने शिराळा तालुक्यात ग्रामपंचायतीद्वारे होणाऱ्या गैरकारभाराला त्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे। शासन निर्णय व घटनात्मक दृष्ट्या सदरचा निधी 31 मार्च अखेर दिव्यांग महिला व बालकल्याण त्याचप्रमाणे मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करणं, त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येणारा निधी हा दलित वस्तीमध्येच खर्च करणे व एस्टिमेट मोजमापाप्रमाणे काम करणे बंधनकारक आहे। परंतु ग्रामपंचायत स्तरावर सदरचे नेते संबंधित घटकांवर खर्च होत नसल्याचे निदर्शनास येत आहे। ग्रामपंचायत स्तरावर सदरचा निधीचा गैरवापर होत असून ग्रामसेवकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संगनमत असल्याने शासनाच्या पवित्र निर्णयाचा हेतू सफल होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। यावेळी श्रीकांत कांबळे आप्पा राष्ट्रीय अध्यक्ष, दिलीप मोरे भाऊ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, विनोद आढाव जिल्हा अध्यक्ष, अमोल बडेकर तालुका अध्यक्ष, धनाजी तुपारे तालुका उपाध्यक्ष, सुजल कांबळे युवा तालुका अध्यक्ष, दिलीप सोनवणे वाळवा तालुका अध्यक्ष, प्रकाश महापुरे पश्चिम महाराष्ट्र उपकार्याध्यक्ष, मनोज गायकवाड, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, संतोष कट्टे, बाबासू कांबळे, सुरेश मोहिते, विनोद कांबळे, विक्रम शेळके, संदीप पाटील, सचिन कांबळे, लक्ष्मण घोलप व भारतीय दलित महासंघाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय दलित महासंघाच्या वतीनं दलित वस्ती सुधार योजनेची चौकशी व्हावी, शिराळा तालुक्यामधील महिला व बालकल्याण निधी चौकशी व्हावी, त्याच्या अनुषंगानं आपल्या दिव्यांग निधी चौकशी व्हावी, हे आम्ही 23/5/2025 रोजी आपल्याला निवेदन देण्यात आलं होतं, लक्षात घ्या। त्या निवेदनाच्या अनुषंगानं आपली कोणतीही चौकशी झाली नाही। साधा एखादा पेपर वाटण्याची संबंधित घटकाला पेपर किंवा काय आपण चौकशी केली, याचा पेपर वाटण्यात सुद्धा आपण तस्ती घेतली नाही। आम्ही या गटविकास अधिकाऱ्यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो, लक्षात घ्या। कारण का तुम्हाला ज्या खुर्ची बसवलेलं आहे ते खुर्चीचं पद घटनात्मक काय, लक्षात घ्या। आणि आम्ही ह्या देशाचे नागरिक, ह्या देशाचे नागरिक, आम्ही या देशाचे मालक आहोत। ही घटनात्मक तरतूद आहे। ज्या ज्या शासनामार्फत निधी येतोय त्या निधीचा योग्य वापर करणे ही शासनाची जबाबदारी आहे। आणि त्या संबंधात तुम्हाला त्या पैशाचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला खुर्ची बसवलेला आहे। आणि जे शासनाचा निर्णय होतो, जो विधिमंडळाचा निर्णय होतो, त्या विधिमंडळाच्या अनुषंगाने ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची परिपूर्णता करणे, पूर्णतः अंमलबजावणी करणे ही आपली जबाबदारी असते, लक्षात घ्या। आम्हाला एक कळतं, या शिराळा तालुक्यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेली कामं ही निकृष्ट पद्धतीची आहेत। ती काही ठिकाणची कामं इतरत्र केली आहेत, लक्षात घ्या। दिव्यांगांना मिळणारा 5% निधी दिला जात नाही, 10% महिला बालकल्याणाला निधी दिला जात नाही, लक्षात घ्या। अशा पद्धतीने या ठिकाणी शिराळा पंचायत समितीमार्फत गैरचपी केली जाते आणि संबंधित घटक हा विकासापासून वंचित ठेवला जातो, लक्षात घ्या। भारतीय दलित महासंघाच्या दिलेल्या निवेदनाची चौकशी करणं, त्यांच्यावर कारवाई करणं ही त्यांची चौकशी करणे ही त्यांची जबाबदारी होती, त्यांची घटनात्मक जबाबदारी, लक्षात घ्या। या जबाबदारीच्या अनुषंगाने घटना विकास अधिकाऱ्यांनी महिना दीड महिना कुठलीही चौकशी केली नाही। आम्ही असं समजून गेलो की या संबंधित होणाऱ्या गैरकारभाराला, भ्रष्टाचाराला हा व्हिडिओ साहेब पाठीशी घालत असल्याचं आम्हाला निदर्शनास येत आहे, लक्षात घ्या। आमची एक मागणी आहे, लक्षात घ्या, दलित वस्ती सुधार योजनेची चौकशी व्हावी, दिव्यांगाची चौकशी व्हावी, महिला व बालकल्याणाची चौकशी व्हावी। ही तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत मुदत, 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला लेखी तुमचं दप्तर जे आहे, दप्तरामध्ये तुमचं जे लेखी लिहिलेलं आहे, तुम्ही केलेले जे निधी खर्च आहे तो आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत नाही मिळाला तर याच ठिकाणी आम्ही सामुदायिकरित्या शिराळा कार्यकर्ते या ठिकाणी आत्मदहन करू अशी आपल्याला ग्वाही देतो। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।